मुंबईतल्या वॉर्डामधले आम्ही आकडे दाखवतोय. आम्ही काय कार्यकर्ते तुम्हाला काय मूर्ख वाटलो का? राजकीय कार्यकर्ते आमची पदरमोड करून दिवस रात्र आम्ही काम करतो आहोत मतदार यादीवर. निवडणूक आयोगाकडे काय यंत्रणा आहे? भाजपची यंत्रणा वापरते निवडणूक आयोग. निवडणूक आयोग भाजपचा बटेक झालेला आहे. दुबार यादी संदर्भात आता तुम्हाला घोळ समोर आलाय का? येणाऱ्या काळात आधार कार्ड पण आणि माणसाचं शोधाची वेळ तुमच्यावरती येणार का? आणि येणाऱ्या काळात बॅलेट पेपर किती महत्त्वाचा असतो? जर तुम्हाला व्हीव्हीपॅट मुंबईमध्ये देणं शक्य नसेल, मशीन EVM, तर काल सगळ्यांनी जी मागणी केलेली आहे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. का घाबरताय तुम्ही? मुंबई शहरामध्ये तरी तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायलाच पाहिजे. मी तर म्हणेन अख्ख्या महाराष्ट्रात घेतल्या पाहिजेत तुम्ही. हे पॅनल सिस्टीमचा काय संबंध आहे इथे? यापूर्वी महाराष्ट्रामध्ये एकाच एक निवडणूक झालेली 1 to 1 अख्ख्या महाराष्ट्रात देशात. हे फॅड आणलं कोणी? या भाजपवाल्यांनी आणलं घोळ करण्यासाठी. पॅनल सिस्टीम कसली? एका भागामध्ये 4-4, 5-5 नगरसेवक, एका भागामध्ये 4-4 नगरसेवक. लोकांनी जायचं कोणाकडे? नाशिकला 4चा पॅनल, ठाण्यात 4चा पॅनल. हा काय बकवासपणा आहे? निवडणूक ही एकास एक असते, समोरासमोर असते, जी मुंबईत आपण करतोय. मुंबईत तुम्हाला शक्य नाही. प्रत्येक ठिकाणी ही निवडणूक झाली तर त्याची आणि यांची धुळदाण होईल. हे अनेक वर्षांचा यांचा डाव आहे. निवडणूक एकास एक असायला पाहिजे. पॅनल सिस्टीम हा फ्रॉड आहे. 20,000 मतदार मी बाहेरून आणलं असं निवडून आलेलं एक आमदार मिंदे गटाचा सांगतोय. निवडणूक आयोगाने याची दखल घ्यायला नको का? 20,000 मतदार आणलं कुठून? आमची लढाई तिथेच आहे. विधानसभेला जे लाखो मतदार घुसवले गेले 46 लाख, त्याच्यातल्या एका आमदाराने कबूल केलं मी 20,000 मतदार बाहेरून आणले. पैठणमध्ये आम्ही जे मतदार काढलेले आहेत ते 56,000 आहे. हा 20,000पर्यंत आलेला आहे. पैठण मतदारसंघामध्ये 56,000 डुप्लिकेटने बाहेर आणलेले मतदार होते. आमदारांना निवडून आलेल्या 20,000चा आकडा दिला. राऊत साहेब, काल शिष्टमंडळात उद्धव ठाकरे होते आणि सत्तेतून पायउतार झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे मंत्रालयात गेले होते. त्यावरूनही काही प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. त्याच्यावरती काय पाहिजे प्रतिक्रिया? तुम्हाला कशा करता असायला पाहिजे? नाही, किती माजी मुख्यमंत्री जातात मंत्रालयामध्ये पदावरून दूर गेल्यावर? ते शक्यतो जात नाही. मुख्यमंत्री असताना ते जातात. आता हे बघा, हे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे वगैरे काय बोलतात त्याच्याकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला जर महाराष्ट्र सुखानं नांदवायचं असेल तर हे लोक काय बोलतात? ह्यांनी काही केलेलं नाही. हे देवेंद्र फडणवीस काय म्हणतात? संजय राऊत कोण? बरोबर ना? त्यांना जर या महाराष्ट्र राज्याचा 25 वर्ष खासदार असलेला माणूस माहीत नसेल तर त्यांना त्यांच्यावरती उपचार करण्याची गरज आहे. जो माणूस या राज्यामध्ये 4 वेळा खासदार झालेला आहे आणि युतीमध्येही झाला त्यांच्या आणि नंतरही झाला, तर ही बकवासगिरी जर राज्याचा मुख्यमंत्री करतोय तर यांची तुम्हाला मानसिक लेवल काय आहे हे कळून घ्यायला पाहिजे. उद्या आम्ही म्हणू ना मोदी कोण? आम्ही मोदींना उत्तर देतो, आम्ही अमित शहाना उत्तर देतो, आम्ही देवेंद्र फडणवीसना उत्तर देतो. आम्ही असं विचारत नाही हा कोण तो कोण. तुमचं अस्तित्व आहे, शिवसेनेचं अस्तित्व आहे आणि राहणार, आणि तुमच्या छाताडावर आम्ही बसणार. देवेंद्र फडणवीस हे लिहून ठेवा. नव्या जी आहे ती पराभवाच्या मानसिकतेत गेलं असल्यामुळे ती अशा प्रकारे फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करते असं बावनकुळे यांचा टोला लागवलेला आहे. बघा, बावनकुळे असं म्हणताय की उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला 51% मतं मिळणार आहे. हा कुठून आणला आकडा त्यांनी? याचा अर्थ 51% घोटाळा त्यांनी करून ठेवला. हा 51% आकडा आणला कुठून? अजून निवडणुका व्हायच्या आहेत, निवडणुका घोषित व्हायच्या आहेत आणि बावनकुळे म्हणतात आम्हाला 51% मतं मिळणार आहेत आमच्या आघाडीला का युतीला. ह्याच्यावरती आम्ही जेव्हा बोट दाखवतो तेव्हा मग हा पराभवाच्या मानसिकतेत, तो पराभवाच्या मानसिकतेत. निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, मग पराभव कोणाचा होतो आपल्याला कळेल. चला, अरे सोडाव शिंदे बोले क्या है? पूरे महाराष्ट्र से घोटाला सामने आ रहा है.
नासिक में 3.5 लाख बोगस डुप्लीकेट वोटर्स। मेरे साथ मिस्टर हमारे रोहिदास जी मुंडे है, हमारे पार्टी के वहाँ के नेता। 17,000 डुप्लीकेट वोटर्स है कल्याण ग्रामीण में, दिवा कॉन्स्टिट्यूंसी में, नागपुर में है, पुणे में है, मुंबई में है। हमने चुनाव आयोग से कहा है भाई आपका ये काम है, जब हम आपके पास हमारी कंप्लेंट लेके आते हैं तो आपका काम है, तो बोल रहे नहीं हम डिलीट नहीं कर सकते, तो डिलीट नहीं कर सकते तो बोगस फ्रॉड डुप्लीकेट वोटर्स वोट करेंगे? ये चुनाव आयोग का काम है? चुनाव आयोग का काम है निष्पक्ष तरीके से चुनाव करना, लोकतंत्र को बचाना, संविधान की रक्षा करना। और आप कहते हो जो डुप्लीकेट वोटर है हमें मालूम है, लेकिन हमें निकालने का अधिकार नहीं है, तो उनसे हम क्या उम्मीद कर सकते हैं ऐसे लोगों से? विधानसभा घूम रहे देखिए कहा गया है कि अरे एक एमएलए है यहाँ